सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 3 मतदारसंघांमध्ये उद्या सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे। कणकवली तालुक्यात 24 फेऱ्यात मतमोजणी होईल। कणकवलीतील कॉलेजच्या मैदानात मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे। कुडाळ मालवण मतदारसंघातील मतमोजणी कुडाळ तहसीलदार कार्यालय आवारात होणार आहे, तर सावंतवाडी मतदारसंघाची मतमोजणी ही सावंतवाडी तहसील कार्यालयाच्या आवारात होणार आहे। दरम्यान याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश बुचडे यांनी। जिल्ह्यामध्ये 3 मतदारसंघातील उद्या मतमोजणी आहे। उमेदवारांची आता धाकधूक वाढलेली आहे। जशी मतदानाची मतमोजणी जवळ जशी उमेदवार धाकधूक वाढलेली आहे। कणकवली मतदारसंघामध्ये आहोत। कणकवली मतदारसंघाची मतमोजणी ही कणकवली कॉलेजच्या पटांगणावर होणार आहे आणि ही मतदान 24 फेऱ्यामध्ये मतमोजणी होणार आहे। आपण त्याच ठिकाणी आहोत। आपण पाहतो की कणकवली सध्या नियंत्रण कक्ष निवडणूक अधिकाऱ्यांनी इथे स्थापन केलेला आहे, मीडिया कक्ष स्थापन केलेला आहे, पब्लिक कम्युनिकेशन देखील स्थापन केलेलं आहे आणि या ठिकाणी स्ट्रॉंग रूमच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला आहे। कणकवलीमध्ये 24 फेऱ्यामध्ये ही 24 फेऱ्या होते आणि 6 टेबलावर ही मतमोजणी होणार आहे। सकाळी पहिलं टपाली फेऱ्या ज्या आहेत त्या मतमोजणीसाठी घेतल्या जातील। त्यानंतर तसंच बघितलं तर कुडाळ मालवण मतदारसंघामध्ये देखील 14 टेबलांवर 20 फेऱ्यात मतमोजणी होईल एकंदरीत असं आपल्याला दिसत आहे। आणि त्यानंतर ती मतमोजणी आहे ती तहसील कार्यालयाच्या आवारात होणार आहे आणि त्यानंतर सावंतवाडीची मतमोजणी आहे ती 14 टेबलांवर 23 फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे आणि ती देखील तहसील कार्यालयाच्या आवारात होणार आहे। म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 3 मतदारसंघामध्ये 14 टेबलांवर मतमोजणी होणार आहे आणि ती प्रत्येक कुडाळची आहे ती तहसील कार्यालयाच्या आवारात होणार आहे, तसेच सावंतवाडीची ती तहसील कार्यालयाच्या आवारात होणार आहे आणि ती कणकवलीची मतमोजणी आहे ती कणकवली कॉलेजच्या पटांगणावर आहे आणि सर्वच या तिन्ही मतदारसंघाची मतमोजणी आहे ती कडेकोट पोलीस बंदोबस्त होणार आहे। प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना पक्ष नेत्यांना वेगवेगळ्या जागा ठरवून दिलेल्या आहेत, तेथेच त्यांनी थांबायचं आहे कारण कुठेही तणावाचे वातावरण निर्माण होऊ यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतल्याचं आपल्याला दिसत आहे। आपण प्रत्यक्षात पाहिलं तर उद्याची मतमोजणी ही उमेदवारांची धाकधूक वाढत आहे आणि मतमोजणी सकाळी 8 वाजल्यापासून सुरुवात होईल आणि पहिल्या एक 10 फेरीतच लक्षात येईल की कोणाच्या बाजूने कौल जातं हे देखील लक्षात येईल। त्यामुळे सध्या तरी पाहतो की मतमोजणीची आतुरता आता सर्वच उमेदवारांना आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना लागलेली आहे। उमेश बुचडे, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग।